आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। अधिवेशनामध्ये पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। तर पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा या सत्रामध्ये घेतला जाणार आहे। तसेच या महाअधिवेशनामध्ये पक्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे राजकीय ठराव मांडले जाणार आहेत आणि त्यावर विचार विनिमय व चर्चा केली जाणार आहे। ते राजकीय ठराव दुसऱ्या सत्रामध्ये मंजूर केले जातील अशी ही माहिती मिळते। तिसऱ्या सत्रामध्ये निवडणुकांच्या तयारी संदर्भात चर्चा होईल आणि या सत्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आपण काय तयारी केलेली आहे, आणखी काय तयारी करायला हवी याबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते। तर कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष हे बैठका घेताना दिसतात, सभा घेताना दिसतात, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना दिसतात, कार्यकर्त्यांना संबोधताना दिसतात, त्याचबरोबर मतदारांपर्यंत पोहोचताना दिसतात। तर या अधिवेशनामध्ये पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे। पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा या सत्रामध्ये घेतला जाणार आहे। तसेच या महाअधिवेशनामध्ये पक्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे राजकीय ठराव मांडले जाणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील। अमर सिंग, खरं तर कोल्हापुरात आता शिवसेनेचा डोळा आहे। कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। काय काय या महाअधिवेशनाचं सूत्र आहे, सत्र आहे आणि दुसरं म्हणजे किती सत्रात हे अधिवेशन होणार आहे? 3 सत्रामध्ये हे अधिवेशन होणार आहे। 15, 16 आणि 17 तारखेला। 15 तारखेला कार्यकारिणीची बैठक होणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातले कार्यकारी सदस्य असतील आणि कार्यकारिणीतली मंडळी असतील यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक एका ठिकाणी येणार आहेत। 16 तारखेला फक्त राजकीय चर्चा होणार आहे आणि 17 तारखेला कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदानावर एक जाहीर सभा होणार आहे। याची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यावर आहेत खासदार धैर्यशील माने। काय सांगाल की कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहे? शिवसेनेचा हा महाअधिवेशनाचा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पार पडतोय। कोल्हापूर हे अंबाबाईचं तीर्थक्षेत्र आहे। आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब प्रत्येक राजकारणाची आणि सामाजिक कार्याची सुरुवात कोल्हापूरमधनं त्या ठिकाणी करायची आणि त्यांचाच आदर्श घेत आदरणीय महाराष्ट्राचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे कोल्हापूर मधनं या ठिकाणी महाअधिवेशनाची सुरुवात करतायत। संपूर्ण राज्यातलं शिवसैनिक, त्याचबरोबर प्रमुख नेते, त्याचबरोबर सर्व आमदार, खासदार, जिल्ह्यातून असणारे सर्व कार्यकर्ते उद्याच्या दिवसापासून या ठिकाणी महाअधिवेशनासाठी कोल्हापूरमध्ये दाखल होतील आणि त्याचबरोबर 17 तारखेला एक महामेळावा कोल्हापूरमध्ये या ठिकाणी गांधी मैदान येथे पार पडतोय। याची पूर्वतयारी आता आपण बघत असाल सर्वत्र या ठिकाणी चालू आहे आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आतापासून या ठिकाणी यायला सुरुवात झाली। हा प्रज्ञा जी अमर, आता सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आलेली आहे? पोलिसांचा काय बंदोबस्त असेल या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर? आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कोणता कारमंत्र देतील? गेल्या 2004 ला शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातून 6 आमदार होते आणि आता सध्या 2 खासदार आहेत। बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की कोल्हापुरातून आणि इचलकरंजीतून पहिल्यांदा शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत आणि शिवसेने खासदार व्हावेत। हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न सत्यात आलं। परंतु आता उभाटामध्ये फूट पडल्याने शिंदे गट आणि उभाटा गट वेगवेगळे झाल्यानंतर ज्या वेळेला शिंदे गटाचे आता दोन्ही खासदार असतील हे पुन्हा एकदा निवडून यावेत, पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये 6 आमदार व्हावेत, यासाठी त्यांचा प्रयत्न असेल। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक हे कामाला लागलेले आहेत। आता आपण इथं पाहत असाल की सर्व ठिकाणी स्टेटची यंत्रणा तयार आहे, पोलीस प्रशासन तयार आहे। महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त म्हणजे मंत्रिमंडळातले सगळे मंत्री आलेले आहेत। प्रशासनातील सगळे कार्यक्रम करत आहे, इथं काम करत आहेत।
मुख्यमंत्री या ठिकाणी येणार असल्यामुळे चोख बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त आहेत. स्वतः आता आपल्यावर दिसतात एसपी आहेत आणि पोलीस अधीक्षक आहेत. तेवढ्याच वेळात प्रशासनाने कलेक्टर साहेब आहेत. सगळ्यांनी ही यंत्रणा चोख बदलली. अधिवेशन हे जरी पक्षाचं असलं तरी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सगळे मंत्रिमंडळ येणार असल्यामुळे येथे चोख बंदोबस्त आहे. जी अमरसिंग, असे जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे. तर कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळतेय आणि हे अधिवेशन 3 सत्रात होणार आहे.